हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण बघा आज ना लेफ्ट ओव्हर राईस पासून रेसिपी बनवणार आहोत। म्हणजे रात्रीचा उरलेला माझा एक वाटी भात आहे, हा शिळा भात। तर याच्यापासून आपण रेसिपी बनवणार आहोत। खूप सुरेख रेसिपी होते अशी। आपण भात उरला शक्यतो तर आपण त्याचा गरम करून खाऊन घेतो, फोडणीचा करतो किंवा फेकून देतो वगैरे। पण मग तसं न करता आपण याची चांगली अशी पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी बनवायची। तर मी हा एक वाटी बघा भात आहे, इंद्रायणी तांदळाचा भात आहे। तर आता एक मिक्सरचं पॉट घेतलं, त्याच्यामध्ये हा एक वाटी भात टाकून घेते। आणि छान होती ही रेसिपी। तर काय साहित्य घेतले ते पण दाखवते त्याला। कांदा घेतला एक चिरून, टोमॅटो घेतला अर्धा चिरून, ढोबळी मिरची घेतली चिरून, गाजर घेतले अर्धा किसून, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, आणि इकडे स्वीट कॉर्न घेतले एवढे, आणि ह्या 3-4 हिरव्या मिरच्या आहेत। एवढं साहित्य घेतलं। तर आता मी याच्यामध्ये ह्या भातामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण टाकून थोडं मिक्सरला फिरवून घेते मी। मिक्सरला असं भात फिरवून घेतला। आता एक बाउल घेतला आहे तिथे, त्याच्यामध्ये काढून घेते मी। घेतला बघा सगळा भात। आता याच्यामध्ये आपल्याला ना भाज्या ॲड करायच्या। स्वीट कॉर्न नसेल तर तुम्ही हिरवा वाटाणा असेल त्या जागी घेतला तरी चालेल। कांदा, गाजर, टोमॅटो आणि शिमला मिरची हे सगळं घेतलं। आता त्याच्यात ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे। भातामध्ये मीठ असतं त्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। लाल तिखट, घरगुती लाल तिखट आहे। आपण मिरच्या पण त्याच्यात ॲड केल्या। थोडीशी हळद, पाव चमचा, आणि धना पावडर। आता हे हातानेच मिक्स करून घेते मी सर्व। याच्यात बाइंडिंगसाठी ना 2 चमचे मी बेसन टाकून घेते। बाइंडिंगसाठी ना याच्यामध्ये 2 चमचे बघा बेसन टाकून घेते, आणि 1 चमचा रवा पण टाकून घेते। याने मग आपला नाश्ता आहे एकदम असा कुरकुरीत होईल। आता थोडंसं तेल टाकते कारण ते हाताला चिकटते ना, म्हणून थोडं तेल टाकून घेते 1 चमचा, आणि हे मिक्स करून घेते चांगलं। गोळा चांगला करून घेते। थोडं हाताला तेल लावते, इथे आपल्या हाताला असं चिकटणार नाही। टाकल्यामुळे हेल्दी नाश्ता होतो चांगला। हे बघा मी आलू भुजिया सेव घेतली, अशी आलू सेव घेतली, ती आता प्लेटमध्ये काढून घेते का। ही बारीक असते ना, थोडी बारीक करून घ्यायची क्रश करून। हाताला तेल लावून घेते, आणि आता अशी एक एक अशी टिक्की करून घेते। टिक्की केली की याच्या शेवमध्ये अशी डीप करायची, आलू भुजियामध्ये अशी, आणि अशी ठेवायची। थोडा हाताला तेल लावायचं, परत असं घ्यायचं। एकदम छान नाश्ता होतो असा, एकदम आपण बाहेरून आणतो ना तसाच नाश्ता। अशा प्रकारे सर्व मी टिक्क्या करून घेते आता लेफ्ट ओव्हर राईसच्या या शिळ्या भाताच्या। शेव ही ऑप्शनल आहे,
पण अशी मुलांना चांगलं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी शेवेचं हे केलं. शेव तुम्ही लावले नाही तरी चालेल, पण अशी रेसिपी तुम्ही करून बघा. आता गॅसवरती ना मी पॅन ठेवलं. इथे शालो फ्राय करायचं आहे आपल्याला. काय तेल टाकून घेते पॅनमध्ये. तेल पसरून घ्यायचं असं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं बघा. आता ही टिक्की आहे ना, मी एक अशी सोडून देते त्याच्यामध्ये शालो फ्राय करायला. गॅस सिमवरच ठेवायचा आणि आलटून पलटून शालो फ्राय करून घ्यायचं छान. आता एक साईडने झाली की आता थोडी पलटून घ्यायची. दुसऱ्या साईडने पण चांगली अशी खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची. चांगली शालो फ्राय करून घ्यायची. रेडी बघा लेफ्ट ओव्हर राईस पासून आपली टिक्की आता काढून घेते बघा. अशी किती सुरेख झाली बघा. रेडी बघा लेफ्ट ओव्हर राईस पासून टिक्की. शिळ्या भातापासून टिक्की बघा किती सुरेख झाली बघा. अशा प्रकारे सर्व शालो फ्राय करून घेते मी आता. रेडी बघा आपल्या लेफ्ट ओव्हर राईस पासून टिक्की. रात्रीचा शिळ्या भातापासून उरलेल्या भातापासून टिक्की बनवलेली आहे. एकदम पौष्टिक हेल्दी, कारण त्याच्यात भरपूर साऱ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता सर्व करून दाखवते तुम्हाला ते. इतकी कुरकुरीत झाली बघ. एक तोडून पण दाखवते तुम्हाला बघ. इतकी सुरेख झाली बघ. छान अशी मस्त सर्व भाज्या दिसतात त्याच्यात ॲड केलेल्या.